जय हिंद मित्रांनो, बघा पोलीस भरतीमध्ये आणि TCS परीक्षेमध्ये ज्या तलाठी, सरळ सेवा आणि राज्यसेवा या परीक्षेमध्ये काही प्रश्न या पद्धतीचे विचारतात सरासरी. तर बघा या प्रश्नामध्ये काय म्हटलं आपल्याला, थोडासा ऑड प्रश्न आहे, समजून घ्या. बघा 39 विद्यार्थ्यांची सरासरी वय 15 वर्ष आहे. बघा हे कोणतं वय आहे? सरासरी वय आहे. ठीक आहे. जर वर्ग शिक्षकाचे वय त्यामध्ये मिळवले तर सरासरी हे 3 महिन्याने वाढते. आता 3 महिन्याने सरासरी वाढते, वर्षाने नाही वाढत. ठीक आहे. आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जर असं होत असेल तर आपल्याला विचारला वर्ग शिक्षकाचे वय किती, ते इथे काय होतात, बरेचसे विद्यार्थी कसे सोडवतात, तर त्यांची सोडवण्याची पद्धत ही आहे. विद्यार्थी 39 आहे, गुणेला सरासरी किती वर्ष आहे म्हणते 15 वर्ष, तर याचा एक गुणाकार करेल ते. ठीक आहे, पूर्ण संख्या आहे, सोपा येऊन जाईल. त्यानंतर वर्ग शिक्षक आले तर 39 किती होणार आहे, 40 होणार आहे. आता बघा सरासरी कितीने वाढली म्हणते 3 महिन्यानं वाढली, तर सर्वप्रथम जे चुकी होणार आहे ते इथे विद्यार्थी काय करणार आहे, 15.3 ने गुणणार. चूक आहे. ठीक आहे. काही विद्यार्थी जे थोडंफार नॉलेज असेल ते काय करणार आहे, ते इथे 15.25 ने गुणणार आहे. तर हे बरोबर आहे. आता एक कौल बरोबर आहे 15.25 आणि 15.3 का बरं चुकीचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला मी जे सांगेल ते नंतर करायचं आहे. बघा याचा गुणाकार येईल आणि ह्या दोन गुणाकारामधला जो फरक राहील तो राहील आपल्या वर्ग शिक्षकाचं वय. पण आपल्याला एवढी लेंथी प्रोसेस करायची नाही आहे, एवढं कठीण जायचं नाही आहे. तर हे उदाहरण मी कशा पद्धतीने सांगतो ते बघा. जर आधी वर्गामध्ये 39 होते आणि वर्ग शिक्षक आला 1, तर टोटल किती झाले, 40 झाले. आता हे जे 3 महिन्याची सरासरी वाढणार आहे, हे टोटल किती जणांना वाढणार आहे, 40 व्यक्तींवर वाढणार आहे. म्हणून आपण डायरेक्ट करू 40 गुणिले 3. आता हे लक्षात ठेवा हे महिने आहे, म्हणून आपला गुणाकार महिन्यामध्ये येईल. तर 4×12 म्हणजे 120 महिने. पण आपलं जे उदाहरण आहे, जे उत्तर आहे ते आपल्याला कशात पाहिजे, वर्षामध्ये पाहिजे. म्हणून या 120 महिन्याचं रूपांतर आपण कशात करू, वर्षात करू. तर एका वर्षाचे 12 महिने होतात, म्हणून हे टोटल झाले किती, 10 वर्ष. म्हणजे जे सरासरी वाढली आहे ते टोटल 10 वर्षाने वाढली आहे. मग आता आपल्याला महत्वाचं आहे, आपल्याला बघायचं आहे कुणाचं, तर वर्ग शिक्षकाचं वय. तर वर्ग शिक्षकाचे वय किती आहे, तर वर्ग शिक्षकाच्या वयासाठी जे जुने वय दिले आहे, जुनी सरासरी दिली आहे ते घ्यायची आणि जे नवीन वाढीव सरासरी आली आहे ते घ्यायची. या दोघांची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे 15 अधिक 10, वर्ग शिक्षकाचे वय किती वर्ष आहे, 15 वर्ष. आपलं ऑप्शन नंबर 3. बघा ही अतिशय सोपी पद्धत आहे. जे तुम्हाला शिकायची असेल तर आपली ऑनलाईन बॅच आहे मॅथ आणि रिझनिंगची, जे सायंकाळी 8 वाजता असते, 8 ते 9 पर्यंत. तुम्हाला जर जॉईन करायची असेल तर तुम्ही नक्की मला या नंबरवर मेसेज करा, 98 60 13 16 72. तुम्हाला लाईव्ह क्लास भेटेल, रोज क्लास होते आणि अतिशय महत्त्वाची उदाहरणं त्यामध्ये काय होतात, कव्हर होतात. ठीक आहे मित्रांनो, या टाईपची उदाहरणं या शॉर्टकट पद्धतीने सोडवायची असेल तर नक्की आपला क्लास तुम्ही काय करा, जॉईन करा. धन्यवाद.